सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता त्या लाचखोर ऑफिसरने प्रतापला अटक केलेली असते. तेवढ्यात पुढे अर्जुन म्हणतो की थांबा, हे सर्व काय चाललं आणि सोडा त्यांना. तेव्हा तो लाचखोर ऑफिसर म्हणतो की आता तुम्ही सुद्धा कायद्याच्या आड येणार का. तेव्हा अर्जुन म्हणतो की कायदा हा दोषी व्यक्तीसाठी असतो आणि माझ्या डॅडने असा कोणताही गुन्हा केलेला नाही. तेवढ्यात प्रताप पुढे येत म्हणतो की अरे हे सर्व काय चाललंय तेच मला काही कळत नाहीये. तेव्हा तो लाचखोर ऑफिसर म्हणतो की पोलीस स्टेशनला चला, मग तुम्हाला सर्वच कळेल. लाचखोर ऑफिसर म्हणतात घेऊन चला यांना. तर लगेच पूर्ण ही कल्पना पुढे येत म्हणतात की अहो, माझ्या मुलाला असं तुम्ही काही नेऊ शकत नाही. तर कल्पना म्हणते की त्यांनी असं काही करणं शक्यच नाहीये, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तर तो लाचखोर ऑफिसर म्हणतो की हे बघा, तुम्ही कोणीच आमच्या कामाच्या आड येऊ नका. तेवढ्यात अर्जुन त्याला अडवत म्हणतो की एक मिनिट, तुमच्याकडे वॉरंट आहे का का नुसतीच मनमानी चालू आहे. तेवढ्यात आता इन्स्पेक्टरकडून वॉरंट घेत ते अर्जुनच्या हाती देत तो लाचखोर ऑफिसर म्हणतो की तुमच्या बापाने ही जी काही मनमानी करून गुन्हा केलाय ना आणि ड्रग्जची ने-आण केली ना, त्याचे हे वॉरंट आहे. तुमच्या वकिली डोळ्याने नीट बघा. अर्जुन ते वॉरंट बघतो आणि अर्जुनला मोठा धक्का बसतो. तर आता लगेचच तो पोलीस ऑफिसर म्हणतो की चला घेऊन याला. तर लगेचच पूर्णाई आणि कल्पनाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. प्रतापला अडवत कल्पना म्हणते की अहो, हे असं करणं शक्यच नाहीये. तर प्रताप म्हणतो की मी असं काहीच केलेलं नाहीये. पण आता कुणाचं काहीच ऐकायला पोलीस तयार नसतात आणि ते प्रतापला घेऊन जाऊ लागतात. तर आता लगेचच अस्मिता ही दरवाजाच्या समोर उभा राहत म्हणते की तुम्ही माझ्या डॅडला नेऊ शकत नाही. तर आता अर्जुन आणि अश्विनसुद्धा अडू लागतो. अर्जुन म्हणतो की तुमच्याकडे काही स्टेटमेंट आहे का, त्या ड्रायव्हरचं काही स्टेटमेंट घेतलं का. तर लगेच तो लाचखोर ऑफिसर म्हणतो की ए तू आता आम्हाला आमचं काम शिकू नकोस, आम्ही सगळी लिगल प्रोसिजर पूर्ण केली आहे आणि त्यामुळेच आम्ही याला घेऊन चाललेलो आहे. प्रताप म्हणतो की अहो, मी खूप प्रामाणिकपणे बिझनेस करतो, माझा कुठलाही ड्रग्सशी काही संबंध नाहीये. आणि लगेचच आता अस्मिता, पूर्णाई, सायली आणि कल्पना आक्रोश करत आता प्रतापला अडवण्याचा प्रयत्न करत असतात, पण ते सर्व व्यर्थ असते. आणि आता पोलीस इन्स्पेक्टर हे प्रतापला अटक करून घेऊन जातात. तर सर्वजण आता रडू लागतात. सर्वांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि सर्व आता प्रतापकडे बघत असतात. त्यानंतर आता अर्जुन हा लगेच सगळ्यांकडे येतो आणि म्हणतो की डॅडला काहीच होणार नाही, तुम्ही सगळे शांत व्हा. आणि नेमकं हे काय झालं, कसं घडलं ते मलासुद्धा माहिती नाही. अर्जुन म्हणतो की मी काही होत आहे का ते बघतो, तुम्ही काही काळजी करू नका. आणि लगेच अर्जुन हा बाहेर निघून जातो. तर आता इकडे रडतच पूर्णाजी म्हणते की देवा, तू माझी कसली परीक्षा बघतोयस रे. आणि आता अश्विन कल्पनाला सगळेजण समजावून आतमध्ये घेऊन जातात. तर इकडे सायली म्हणते की देवा, पूर्णाईची एवढी प्रार्थना ऐक आणि प्रताप बाबांना लवकर सोडव. इकडे आता नागराज हा मैपतला म्हणतो काय झालं आणि कधी येणार तुमच्या माणसांकडून खबर, फुलप्रूफ प्लान आहे म्हणे. लगेच आता मैपत नागराजला म्हणतो की येणार येणार, काही काळजी करू नकोस तू. मैपत म्हणतो बॉम्बची वात पेटवलेली आहे, बॉम्ब फुटायला काही वेळ देणार की नाही. नागराज म्हणतो की ओ किती वेळ द्यायचा आहे. नागराज म्हणतो की तुमच्या या माणसावर मला काहीच विश्वास नाही, नेहमीच ते गोंधळ घालतात आणि यावेळेससुद्धा त्यांनी गोंधळ घातला असेल. नागराज म्हणतो की बॉम्ब आपल्याच अंगावर फुटेल, जखमा आपल्यालाच होणार आणि मलमपट्टीसुद्धा आपल्यालाच करावी लागणार, असेच होणार बघ तू मैपत. तर लगेचच आता मैपतला तेवढ्यात फोन येतो आणि फोन घेतच लगेच मैपत म्हणतो काय झालं, फुटला का बॉम्ब. तर लगेच मैपत हसू लागतो. तर नागराज म्हणतो मैपत अरे काय झालं ते तरी सांग, एकटाच का हसतोयस. तेव्हा मैपत म्हणतो की बॉम्ब फुटला नागराज सेठ, आणि असा फुटला की डायरेक्ट प्रताप तुरुंगातच. तेव्हा आता नागराजला आश्चर्याचा धक्का बसून खूप आनंद झालेला असतो. आणि लगेच ते ऐकून लगेच नागराज मैपत समोर बसत म्हणतो की मैपत, खरंच डायरेक्ट प्रताप गजाड गेला आणि मला तुझ्यावरती कॉन्फिडन्स होता आणि तू तर सिक्सरच मारला आहे मैपत. असे म्हणत आता नागराज आणि मैपत हसू लागतात. मैपत म्हणतो की आत्ताच नागराज कुठे मॅच सुरू झाली आणि पुढच्या ओव्हरमध्ये तर त्या अर्जुनला मी श्वास घ्यायला सुद्धा वेळ देणार नाही. आणि लगेच आता मैपत त्याच्या माणसाला कानाजवळ बोलावतो आणि त्याच्या कानामध्ये सगळा प्लान सांगतो. इकडे आता अर्जुन त्याच्या कारमधून जात असतो. तेव्हा त्या लाचखोर ऑफिसरचे बोलणे आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येते. त्या ऑफिसरने म्हटलेले असते की तुझा हा बाप ड्रग्जचा धंदा करतोय आणि तो एक खूप मोठा गुन्हा करतोय. लगेच अर्जुन वकिलाला फोन करून त्याला सांगतो की आजच्या आज प्रताप सुभेदारांची बेल व्हायला पाहिजे, मी सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला मेल करून पाठवले.
तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला पोहोचा, मी तिथे येतोयच आहे असे अर्जुन त्याला फोनवर सांगतो. इकडे आता साक्षी ही चैतन्याला घेऊन महिपत आणि नागराजकडे येते. तेव्हा नाटक करत लगेच महिपत आणि नागराज चेहरा पाडून निर्जऱ्या मारू लागतात. तर त्यांच्याकडे बघत साक्षी म्हणते, काय झालं, तुम्ही एवढे शांत का? महिपत म्हणतो, लई मोठा प्रॉब्लेम झाला. ते प्रताप सुभेदार आहे ना, त्यांना पोलिसांनी धरलंय. ते ऐकून आता चैतन्य आणि साक्षीला मोठा धक्का बसतो. चैतन्य म्हणतो की असं का होईल, प्रताप काकांना पोलीस का अटक करून घेऊन जातील? तेव्हा लगेच महिपत म्हणतो की केली अटक त्यांना. तर महिपत म्हणतो गुन्हासुद्धा तसाच गंभीर आहे. तर साक्षी म्हणते काय गुन्हा केला त्यांनी? तेव्हा नागराज म्हणतो की ड्रग्ज, प्रतापच्या कंपनीत ट्रक जात असताना त्या ट्रकमध्ये ड्रग्ज सापडल्याचे आता नागराज हा साक्षीला बोलतो आणि लगेच चैतन्य साक्षीला मोठा धक्का बसतो. साक्षी आता लगेच महिपतकडे बघू लागते. इकडे आता अर्जुन विचार करतो की मी डॅडला कस्टडीमध्ये नाही ठेवू शकत आणि कुठले जज मला हेल्प करतील, असे आता विचार करून अर्जुन आठवू लागतो. इकडे आता चैतन्य म्हणतो पोलिसांनी ते पॅकेज नक्कीच चेक केले होते का आणि ते ड्रग्जच होते का? साक्षी म्हणते की प्रताप सुभेदार आणि ड्रग्ज हे सगळं मला इम्पॉसिबल वाटतंय. तर आता साक्षी म्हणते की अहो डॅडने आणि आम्ही आता प्रतापच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंटसुद्धा केलं होतं चैतन्य, आणि त्यासाठी आम्ही त्यांचं सगळं बॅकग्राऊंड चेकसुद्धा केलं होतं. साक्षी म्हणते की त्यांच्या इतका प्रामाणिकपणे बिझनेस करणारा माणूस मी आजपर्यंत बघितला नाही. तर चैतन्य म्हणतो साक्षी हे तू मला सांगतेस का? चैतन्य म्हणतो की प्रताप काकांना माझ्यापेक्षा अजून जास्त कोण ओळखू शकतं? इकडे आता लगेचच अर्जुन हा एका जजला कॉल करतो आणि म्हणतो की माझ्या डॅडला अटक झाली आणि घडलेली सर्व हकीकत आता लगेच अर्जुन त्या जजला बोलतो. तर आता ते लगेचच म्हणतात की मी तुमचं काम नक्की केलं असतं, पण माझी आता ट्रान्सफर झाली, मी आता पनवेलमध्ये नाही आहे. ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो. इकडे आता नागराज म्हणतो की चैतन्य आता काय करायचं? तर चैतन्य म्हणतो की मी प्रताप काकांना सोडवण्यासाठी सर्व काही करायला तयार आहे. नागराज म्हणतो की मला वाटतं आपण रविदादाला फोन करू, तो आपल्याला यामध्ये नक्कीच मार्गदर्शन करेल. तर चैतन्य म्हणतो एक्झॅक्टली बरोबर. इकडे आता हात जोडून पूर्णाई ही गणपती बाप्पाला पाण्यात ठेवून देवी मातेसमोर बसलेली असते. हात जोडून पूर्णाई म्हणते की अगोदर माझ्या प्रतिमाला माझ्यापासून दूर केलं आणि आता माझ्या प्रतापवर एवढा घाणेरडा आरोप, देवा हे तू काय चालवलंयस? हात जोडून पूर्णाई म्हणते की मी आजपर्यंत तुझी जर भक्ती केली असेल तर माझ्या प्रतापला या संकटातून देवी माते तू बाहेर काढ. लगेच पूर्णाई म्हणते की जोपर्यंत माझा मुलगा घरी येत नाही तोपर्यंत देवा मी तुला पाण्याच्या बाहेर काढणार नाही. आणि पूर्णाई आता गणपती बाप्पावरती उदक सोडू लागते. इकडे आता कल्पना रडत असते. सायली आता कल्पनाला समजावून धीर देत असते. सायली म्हणते की आई आपण कुठल्याही संकटाला सामोरं जाऊ शकतो. इकडे अश्विन म्हणतो मी दादाला कधीपासून फोन लावण्याचा ट्राय करतो पण दादा फोन नाही उचलत. तर कल्पना म्हणते नाही, मी आता अर्जुनची वाट नाही बघू शकत, मी आता जाते आणि यांना घरी घेऊन येते. तर आता सायली पुन्हा कल्पनाला समजावू लागते. तर आता अश्विन हा कल्पनाला आडवत म्हणतो की हे बघ मम्मा, आपण दादाला वेळ नको का द्यायला, तो आता लिगली सर्व काही करतोय. तर कल्पना रडतच म्हणते की मला जायलाच पाहिजे. तर सायली आता पुन्हा कल्पनाला समजावू लागते. अश्विन म्हणतो की आई तू ब्लानी होऊ नकोस. कल्पना म्हणते अश्विन तुला कळत कसं नाही, ते तिथे एकटेच आहेत, मला जायला हवं. तर पुन्हा सायली आता कल्पनाला समजावते. तेवढ्यात अर्जुन आता दरवाजात येताच लगेच पूर्ण आई कल्पना सर्वजण अर्जुनकडे धाव घेतात. अर्जुन आता रिकाम्या हाताने पुन्हा आलेला असतो. तर लगेच कल्पना रडत म्हणते की अर्जुन आलेत का हे आणि मिळाली का त्यांना बेल, कुठे आहेत हे? आणि पटकन आता कल्पना दरवाजात येऊन प्रतापला बघते पण तिथे कुणीच नसते. पुन्हा कल्पना अर्जुन समोर येत म्हणते काय झालं अर्जुन? अर्जुन म्हणतो की मला माफ कर मम्मा, मी डॅडला घेऊनच येईन असे म्हणालो होतो पण मी सुद्धा काही करू नाही शकलो, मला माफ कर. तेव्हा कल्पनाला मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की सॅटर्डेमुळं बेलवरती सिग्नेचर होत नाही आहे, मी सगळ्या लोकांशी कॉन्टॅक्ट केले पण काहीच फायदा नाही आहे. ते ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो की आता मंडेलाच डायरेक्ट सोमवारीच आता डॅडचं बेल होईल. तेव्हा अस्मिता तोंडाला हात लावते. तर सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो आणि 2 दिवस प्रताप हा आता कस्टडीत राहणार असतो. तर कल्पना म्हणते म्हणजे आता हे 2 रात्र जेलमध्ये राहणार आहेत का? नाही नाही अर्जुन, यांचा काहीच गुन्हा नाही आहे, हे असं का होणार? सगळेजण आता रडत असतात. कल्पनाने अर्जुनला मिठी मारलेली असते. तर अस्मिता आणि पूर्णाईच्या खांद्यावर डोके ठेवलेले असते. पूर्णाई म्हणते की अरे अर्जुन काहीतरी करणारे आणि माझा जीव जाऊ दे पण प्रतापला सोडून आण. सायली म्हणते की प्लीज तुम्ही असा धीर सोडू नका, या परिस्थितीत आपणच बाबांना धीर देऊ शकतो. सायली म्हणते की त्यांना जर असं कळलं की आपणच खचलो तर त्यांना काय वाटेल?
तर आता लगेचच इकडे साक्षी ही महिपतकडे येते आणि महिपतला म्हणते की अण्णा हे सर्व तुम्हीच केलं ना. तर लगेच महिपत म्हणतो की हो, हा सर्व प्लान केला आणि मीच प्रतापच्या ट्रकमध्ये ड्रग्ज ठेवले आणि मीच पोलिसांना जाऊन सांगितलं आणि माझ्यामुळेच त्या प्रताप सुभेदाराला अटक झाली. तेव्हा साक्षीला मोठा धक्का बसतो. पण त्याच वेळेस महिपत शिकरे असे मोठ्याने ओरडत अर्जुन तिथे आलेला असतो. लगेचच वाऱ्याच्या वेगाने अर्जुन महिपत समोर येऊन महिपतचे नरडी पकडतो आणि म्हणतो की तू माझ्या डॅडला अटक केलीस, मी तुला सोडणार नाही असे म्हणत आता जोराने अर्जुनने महिपतचे मुटके दाबलेले असते. तर आता प्रतापला सोडून आता अर्जुन कसा महिपतच्या नरडीचा घोट घेतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब